27 ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहेत। त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे। या दिवशी अनंत चतुर्दशी आहे। लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये आजच्या दिवशी विराजमान आहेत। त्यामुळेच गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशीपर्यंत खूप जास्त प्रकारे सेवा करायची असते। मंत्र जप, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे, गणेश स्तोत्राचे पठण करायचे। त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि गणपती बाप्पांचे आपल्या घरावर कायम आशीर्वाद राहतात। यामुळेच वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी कधीही कमी पडणार नाही, अखंड लक्ष्मीचा वास राहील। गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या मुलांची देखील प्रगती होईल, घरातील सर्व सदस्यांची प्रगती होणार आहे। ज्ञानवर्धक असल्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल। त्यासोबतच इच्छा पूर्ण करणारे देवता असल्यामुळे आपल्या इच्छा देखील सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होतील। त्यामुळेच अनंत चतुर्दशीपर्यंत मला हा अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे। गणपती बाप्पांच्या कानात हे 2 शब्द बोलायचे आहेत। बाप्पा सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करणार, आयुष्यातील सगळे विघ्न दूर होणार, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता कायम नांदणार। कारण गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी विघ्न येत नाही। अत्यंत प्रभावी उपाय हा करायचाच आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपतीये नमः हे लिहायला विसरू नका। गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील। गणपती बाप्पांचे मंत्र उच्चारण, मंत्र लिहिण्याचे तुमच्याकडून काम होईल, त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होतील। त्यामुळे कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी ओम गण गणपतीये नमः लिहायला विसरूच नका। सध्या प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांची सेवा ही केली जात आहे। प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, सर्वत्र ठिकाणी आपले लाडके गणपती बाप्पा हे विराजित आहेत। सर्व लहानातल्या लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे गणपती बाप्पा यांची सेवा प्रत्येकजण करत असतात आणि गरीबातले गरीब ते श्रीमंत सर्व घरांमध्ये गणपती बाप्पा हे आवर्जून असतातच। आणि यामुळे गणपती बाप्पा घरात असल्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल निश्चितच त्याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते। त्यामुळेच तुम्ही या दिवसात जास्तीत जास्त सेवा करायची आहे। गणपती बाप्पांचे अथर्वशीर्षाचे पठण आवर्जून घरामध्ये करायचे आहे। दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही आवर्जून पठण करावे। गुरुजींच्या आवाजात फक्त 5 मिनिटात गणपती अथर्वशीर्षाचे पठण कमी वेळेमध्ये आहे, तुम्ही नक्की बघा। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल, त्यावर नक्की जाऊन भेट द्या। या दिवसामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला म्हणता आले तर तुम्ही नक्की म्हणा। जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही सकाळ संध्याकाळ गणपती अथर्वशीर्ष हे ऐकावेच। त्यासोबतच ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा। त्यासोबतच अनेक सेवा उपाय देखील या दिवसात केले तर त्याचे तुम्हाला अवश्य फळ मिळते। गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता आहेत। कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते। त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही कार्य हे अपूर्णच असते। त्यासोबतच गणपती बाप्पा हे बुद्धिदाता, इच्छापूर्ती करणारे देवता देखील आहेत। कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नयेत त्यासाठी गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा केली जाते। आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, सर्व विघ्न अडचणी दूर करतात। त्याप्रमाणेच आपल्या मुलांच्या आयुष्यातही कधी कोणतेही विघ्न येऊ नये, कोणतेही संकट त्यांच्या आयुष्यात येऊ नये त्यासाठी गणपती बाप्पांची पूजा आणि काही उपाय करणे खूप महत्त्वाचे आहेत। मुलांच्या आयुष्यातील सर्व दोष, दारिद्र्य, दुःख नष्ट व्हावे, त्यांना आरोग्य संपदा प्राप्त व्हावी यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना याचा अनेक पटीने फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल। धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती आलेले असतात। त्यामुळे सर्वत्र ठिकाणी सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि गणपती बाप्पांना आपण जी काही इच्छा बोलू ती लवकरात लवकर आपली पूर्ण होत असते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि दोन्ही उपाय आपल्याला करायचे आहेत। अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेत तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करायचा आहे। विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात। आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं, आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावेत त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तो उपाय करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे। सर्वात लवकर शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे।
गणपती बाप्पांची विधिवत पूजा करताना एक तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले, चंदन अर्पण करायचे आहे. त्यासोबतच दुर्वा, जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे. लाडू, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांची आरती करून त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून तुमची जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमच्या घरी 5 किंवा 7 दिवसाचा गणपती बाप्पा असेल आणि गणपती बाप्पा विसर्जित केले असतील तर तुम्ही तुमच्या सोसायटीत किंवा आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पा असतील तर त्या ठिकाणी जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी सोपा उपाय आहे. किंवा तुम्हाला घरीच हा उपाय करायचा असेल तर तुमच्या घरामध्ये देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते तर उजव्या कानामध्ये तुम्हाला मोरया हा शब्द बोलायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. तुम्ही हा उपाय दररोज करू शकता, परंतु तुम्हाला दररोज शक्य नसेल तर अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही एकदा का होईना तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे आपल्या सर्वत्र ठिकाणी असल्यामुळे तुम्ही हा शब्द गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोललात तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि तीही लवकरात लवकर. गणपती बाप्पा मोरया, मोरया हा शब्द का म्हटला जातो, त्याला इतके महत्त्व का? मोरया नावाचे गोसावी होते. ते गणपती बाप्पा जे परमभक्त होते आणि ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर असलेल्या गणपती बाप्पांच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये मोरगावला जात असे. मयुरेश्वर हे अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे. वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी हे गणपती बाप्पांच्या मंदिरात जात असे. परंतु वयोमानानुसार काही दिवसाने त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मोरया गोसावी हे नेहमी दुःखी असायचे. एके दिवशी साक्षात गणपती बाप्पांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की उद्या स्नान करत असताना मी तुला दर्शन देईल. आणि दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी नेहमीप्रमाणे स्नानासाठी कुंडावर गेले. कुंडामध्ये स्नान करून बाहेर येत असताना श्री गणेशाची मूर्ती त्यांच्या हातामध्ये त्यांना मिळाली आणि त्यानंतर ही मूर्ती मोरया गोसावींनी मंदिरामध्ये स्थापन केली. साक्षात गणपती बाप्पांनी त्यांना दर्शन दिले होते. त्या ठिकाणी मोरया गोसावींची समाधी देखील आहे आणि गणपती बाप्पांचे मंदिर आहे. मोरगाव गोसावी मंदिर हे देखील नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर चिंचवडमध्ये त्यांची समाधी आणि ते गणपती बाप्पांचे मंदिर आहे, मोरया गोसावी गणपती मंदिर. खूप छान मंदिर आहे. मनोभावे आणि निस्वार्थपणे मोरया गोसावींनी गणपती बाप्पांची सेवा केली आणि गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील आपण गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करावी. तर गणपती बाप्पाच्या या निस्वार्थी भक्तांच्या नावाने प्रत्येकजण गणपती बाप्पा मोरया या नावाने गजर करत असतात, म्हणजेच जयघोष करत असतात. म्हणूनच आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोरया हा शब्द बोलून इच्छा व्यक्त केल्यास ते 100% पूर्ण होते. त्यानंतर पुढचा हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल, मुलं काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलं घरातील कोणाचे ऐकत नसतील, तुमची मुलं मोठी असो किंवा लहान सर्वांसाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांबरोबरच तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील, नोकरीविषयी असो किंवा व्यवसायाविषयी किंवा तुमच्या मानसिक शारीरिक कोणत्याही समस्या असो, त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 हिरवी वेलची घ्यायची आहेत. ही हिरवी वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर ह्या हिरव्या वेलची तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून तुमच्या आयुष्यात जी काही संकट आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये या 5 विलायची बांधायच्या आहेत आणि त्याची पोटली तयार करून तुमच्या उद्योग व्यवसायासाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर तिथे ठेवायचे आहे. मुलांच्या प्रगतीसाठी केला असेल, मुलांनी अभ्यासात लक्ष लागावं, मुलांनी प्रत्येक गोष्ट ऐकावी, तर तुम्ही मुलांच्या रूममध्ये, मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये किंवा मुलं जिथे अभ्यास करत बसतात तिथे तुम्ही ही पोटली ठेवू शकता. आर्थिक समस्या दूर होण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर ही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. हा उपाय तुम्ही आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही हा उपाय करायचा आहे. अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. आवर्जून करा. दोन्हीही प्रभावी उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. नक्की करा. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न सहजच दूर करतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.